हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गणेश चतुर्थी 2024 मध्ये कधी आहे आणि आपल्याला पूजन कधी करायचं आहे, त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि गौरी आवाहन कधी आहे आणि आपल्याला बाप्पांची मूर्ती घेताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची सविस्तर माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आता यावर्षी 7 सप्टेंबरला आपले सर्वांचे लाडके आणि विघ्नहर्ता तसेच विद्येचे दैवत असणारे गणपती बाप्पा 7 सप्टेंबर वार शनिवार 2024 या दिवशी विराजमान होणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत आणि आपण त्यांच्या आगमनाची अगदी आतुरतेने वाट बघत आहोत। बाप्पांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण तयारीलाही लागलेलो आहोत। पण श्री गणेश आगमन, स्थापना आणि पूजन करताना काही गोष्टीकडे लक्ष देणे किंवा नियमांचं पालन करणे हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं। तर बाप्पांची मूर्ती घेताना ती कशी घ्यावी, त्याचबरोबर गणेश पूजन मुहूर्त कधी आहे आणि गौरी आवाहन हे कधी असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर गणेश उत्सव हा भाद्रपद चतुर्थीपासून सुरू होणारा असला तरी देखील त्याची सुरुवात ही हरतालिका पूजनापासूनच होत असते आणि हरतालिका व्रताला हिंदी भाषेमध्ये हरियाली तीज या नावाने देखील ओळखले जाते। तर यावर्षी 6 सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत साजरं केलं जाणार आहे आणि 7 सप्टेंबर रोजी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही सकाळी केली जाईल। तर गणपती बाप्पांच्या आगमनाची वेळ ही 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत आपल्याला या काळामध्ये या वेळेमध्ये आपल्याला गणपती पूजन, गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे, गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे। त्याचबरोबर 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला या उत्सवाची सांगता आणि भगवान श्री हरी विष्णू देवांच्या अनंत रूपाची पूजा केली जाणार आहे आणि गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचं व्रत देखील असतं। त्याचबरोबर भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन केलं जात असतं आणि यावर्षी 10 सप्टेंबर रोजी रात्री 8:02 पर्यंत गौरी आवाहन करण्यात येणार आहे आणि 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाणार आहे आणि 12 सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुणचार पूर्ण करून रात्री 9:52 गौरीचे विसर्जन केले जाणार आहे। तर बाप्पांची मूर्ती आपण सर्वजण घरामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने आणत असतो। तर ही मूर्ती आणताना आपण कोणत्या गोष्टीचं नियमांचं पालन करावं, कोणते नियम पाळावे आणि कशा प्रकारे आणावे, तर आपण जेव्हा बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येण्यासाठी जातो तर तेव्हा आपण डोक्यामध्ये आवर्जून टोपी घालावी, कारण जुनी माणसं बोलत होती की बोडक्या डोक्यांनी पूजा करू नये आणि असं भटजी देखील सांगतात। त्यामुळे डोक्यामध्ये टोपी आपण जेव्हाही बाप्पांना घ्यायला जाणार आहे, म्हणजे खरेदी करायला जाणार आहे, तर तेव्हा आपल्याला आपल्या डोक्यामध्ये सुद्धा टोपी घालून जायचं आहे। ही एक खूप जुनी पद्धत आहे आणि भटजी देखील आपल्याला सांगतात की कोणतीही पूजा करताना डोक्यामध्ये टोपी ही असावीच असावी आणि सोबतच एक ताट आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल, दिवा, धूप, साखर, एक टोपी, रुमाल आणि लाल कपडा आपल्याला हे सर्व साहित्य ताटामध्ये घेऊन जायचं आहे आणि जाताना गणपती बाप्पांचे आसन घरी आपल्याला तयार करून जायचं आहे। म्हणजे आपल्याला जिथे बाप्पा घरामध्ये विराजमान करायचे आहे, स्थापन करायचे आहे, तिथली तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा गणपती घरामध्ये आणू तर तेव्हा आपल्याला बाप्पा इकडे तिकडे ठेवता येणार नाही, आले की आपण डायरेक्टच हे करणार आहोत, म्हणजे तिथे स्थापन करणार आहोत प्राणप्रतिष्ठा करून।
आणि हो, मी एक अतिशय उपाय तुम्हाला अतिशय म्हणजे मलाही तो YouTube मधूनच मी ज्या ताईचे व्हिडिओ बघते तर त्या ताईंनी मला सांगितलेला आहे आणि तो उपाय मी अतिशय प्रभावशाली आहे घरासाठी किंवा आपल्या कोणत्याही इच्छेसाठी, तर तिने मला अगोदर सांगितला होता, तर तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। मी तो उपाय स्वतः मागच्या वर्षी केला होता, म्हणून तो उपाय तुम्हाला मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन। अतिशय खूप प्रभावशाली उपाय आहे आणि खरोखर तो उपाय फक्त आपण जेव्हा गणपती बाप्पा बसतात त्या दिवशीच आपण तो उपाय करू शकतो, इतर दिवशी करू शकत नाही। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत जा। घरी आल्यावरती त्यांच्या जागेवरती विराजमान करावं आणि आपण जेव्हा बाप्पांची मूर्ती खरेदी करू तेव्हा बाप्पांची पूजा करून आपण ज्या व्यक्तीकडनं घेतो, म्हणजे ज्या दुकानदाराकडनं आपण बाप्पांची मूर्ती घेतो, आपल्याला त्यांनाही हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा आहे। ती आणताना नेहमी बाप्पांना झाकून आणावं आणि बाप्पांचं तोंड हे समोर करूनच आणावं आणि घंटी वाजवत तसेच बाप्पांचा जयघोष करत मोठ्याने गजर करत आणावं। आणि जी बाप्पांची मूर्ती स्वतः जवळ घेणार आहे त्यांनी अनवाणी पावलाने जावं। अनवाणी पावलाने म्हणजे न चप्पल घालता आपल्याला बाप्पांना आणायसाठी जायचं आहे आणि बाप्पा घरी आल्यानंतर त्या व्यक्तीच्या पायावरती थोडं पाणी टाकून बाप्पांना हळदी कुंकू लावून ओवाळून आपल्याला घरामध्ये घ्यायचं आहे। मूर्ती घेताना शाडू मातीचीच घ्यावी, जेणेकरून पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि असं केल्यामुळे बाप्पांची कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभतील। तुम्हाला जर शक्य असेल तर बाप्पांची स्थापना ही ईशान्य कोपऱ्यामध्ये करावी। त्याचबरोबर बाप्पांची मूर्ती ही प्रामुख्याने 2 प्रकारची आपल्याला बघायला मिळते, एक म्हणजे डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरा म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती। तर यामुळे कोणत्या प्रकारची मूर्ती आपण खरेदी करावी याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी शंका कुशंका येत असतात। तर मूर्ती खरेदी करताना नेहमी डाव्या सोंडेचा गणपती मूर्ती आपल्याला घ्यायची आहे, कारण उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांचे सोहळे खूप जास्त असतात आणि नियमही खूप असतात आणि हे सोहळे नियम आपल्याला पाळणे घरामध्ये शक्य होत नाही। त्यामुळे डाव्या सोंडेचाच गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचा आहे, मूर्ती घ्यायची आहे। उजव्या सोंडेचा गणपती हा फक्त मंदिरामध्येच असतो। तसेच डाव्या सोंडेचा गणपती हा वाममुखी या नावाने देखील ओळखला जातो। त्यामुळे हा गणपती पूजेसाठी ठेवण्याला जास्त प्रमाणात महत्त्व दिलं जातं। मूर्ती घेताना नेहमी बाप्पा बसलेली मूर्ती घ्यावी किंवा बाप्पांची मूर्ती ही कोणतंही नृत्य करणारी नसावी, कारण आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती ही जिवंत असते। मूर्तीचा प्राणमेह देह हा त्यामध्ये प्रतिष्ठित होतो आणि सिंहावरती किंवा सापावरती तसेच गरुडावरती किंवा इतर कुठले पक्षी असले तर त्यावरती बसलेली मूर्ती आपल्याला घरी अजिबात आणायची नाही, घ्यायची नाही। त्याचबरोबर महादेव आणि पार्वती सोबत असलेली गणपती बाप्पांची मूर्ती देखील आपल्याला घरी आणायची नाही, कारण असं म्हटलं जातं की देवाधिदेव महादेवांची पूजा ही लिंग स्वरूपामध्येच केली जाते, कारण शास्त्रामध्ये या मूर्ती निषिद्ध आहेत। गणपतीची जोपर्यंत पूजा सेवा प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दैवत्व जागृत होत नाही। त्याच मूर्तीमध्ये नाही, कोणत्याही मूर्तीमध्ये जोपर्यंत आपण एखादी नवीन मूर्ती आणली तर आपण जोपर्यंत त्या मूर्तीवरती अभिषेक करत नाही, पूजा करत नाही, तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व जागृत होत नसतं। त्यामुळे विधिवत पंचोपचारे पूजा करून प्राणप्रतिष्ठा करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पा आपल्या घरी आल्यावरती आपल्या घरामध्ये भांडण वाद कलह होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे। किंवा घरामध्ये आता मुलं चिडचिड करतात तर वाईट साईट आपल्याला अपशब्द अजिबात चुकूनही बोलायचे नाही, एरवी देखीलही आपल्याला घरामध्ये बोलायचं नसतं, कारण आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते। आपण चांगलं बोललं तरीही तथास्तु म्हणते आणि वाईट बोललं तरीही तथास्तु म्हणत असते। त्यामुळे शक्यतो आपल्याला चांगलंच बोलायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत आपल्या दारावरती जर कुणी काही मागण्यासाठी आलं तर त्यांना
अजिबात रिकाम्या हाताने आपल्याला पाठवायचं नाही. काही ना काहीतरी आपल्याला द्यायचं आहे. कारण की कोणत्या रूपामध्ये आपल्याला भगवंत येऊन दर्शन आणि आशीर्वाद देऊन जाईल हे आपण कधीच सांगू शकत नाही. देव हा आपली परीक्षा बघण्यासाठी कोणत्याही रूपामध्ये येत असतो आणि आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच देतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.